झोपळा हालत नाही. हाल ना आता हाल. अरे मध्यरात्री स्मशानात जाऊन तिथल्या भूतांकडून नांगरणी करून घेतो मी. मग घरात जिवंत असलेली माणसं आणि घरात वावरणारे आत्मे ह्याने ह्या बाबारावच्या नादी लागायचं नाही, कळलं काय? झोप लागलेली दिसते. देवाचे खरंच उपकार आहेत. विश्रांतीची खूप गरज आहे आईला. बिचारी वरवर खूप कणखरपणाचं आव्हानात असली तरी आईचं काळीच आहे. तिच्याही मनावर घडणाऱ्या भयानक गोष्टींचा परिणाम होतोय आणि वेद नलीवर जीवापाड प्रेम करतो हे आईला पण दिसतंय. वेदला दुःखात बघणं आईला मानवणार नाही. लाडका नातू आहे ना तिचं. बाबा पक्का आतल्या गाठीचा आहे. ताकास तूर लागू देणार नाही तो. पण नलिनीच्या बाबतीत काय झालंय हे फक्त बाबाच सांगू शकतो. बाबाराव खोत. हळूहळू सावकाश सावकाश. मला आधार द्यायचं कारण नाही. हा? बाबाराव खोत आहे मी. बाबाराव खोत. बाबाराव खोत. आधी 2 पायांवर नीट उभे राहा, नाहीतर लोक भुई सपाट खोत म्हणतील तुम्हाला. कुठे जाता काय करता काहीही कळत नाही. कसं कळणार? कसं कळणार तुला? अरे बेडूक आहे तू, बेडूक. काय? साथांग समुद्रामध्ये असलेला शार्क काय करतो, कसं करतो हे बेडकाला कसं कळणार? शार्क आहे मी, शार्क. शार्क आहात ना? हो शार्कच आहात तुम्ही. पण आता आलात ना पाण्याच्या बाहेर. आता तुम्ही नव्हता तेव्हा इथे वाड्यावर बरंच मोठं रामायण घडून गेलंय. हे हट. रामायणाचं कोणाला सांगतेस? महाभारत घडवेन मी, महाभारत. महाभारत घडवेन मी. महाभारत. अगं तुम्ही कशाला आलात? मला हाक मारायचीत ना. बरं वाटत नाहीये ना तुम्हाला? हा हे कमी बोल. मला काय धाड भरली आहे? आणि होऊन होऊन काय होईल? मरेन ना मी. मरेन तर सुटेन एकदाची या जंजाळातून. हे असले तमाशे बघण्यापेक्षा मेलेलंच बरं.
काय झालं काय झालं? आधी नीट उभा राहा, मग बोल माझ्याशी. मी काय म्हणते आई, तू तर 4 फूट मागे उभी राहा. हट. मला सांग, त्या नलिनीचा जीव घेतलास ना तू? काय बोलते तू आई? काय मी कशाला त्या कपाळ करंटीत तिकडेला मारू का आई? ती ना एक दिवस तिच्या कर्मानेच मरणार आहे. मी जर ठरवलंच तर आई तरी तिला संपवून टाकले असे त्या कपाळ करंटीत तिकडेला. कळलं काय? हो तुम्ही जरा शुद्धीत असल्यासारखं. शुद्धीत कसा बोलेल तो? पोटातली दारू बोलते त्याच्या. अरे मग खरं बोलतोय ना मी. हे बघ, त्या कपाळ करंटी बद्दल बोलत असशील ना तर केवळ आणि केवळ त्या वेदमुळे गप्प राहिलो मी. अहो तुम्ही ए गबे, खरं बोलतोय मी. काय रे, काय काल रात्री त्या गावड्यांच्या घरी दरोडेखोर शिरले होते म्हणे. तिथं त्यांनी हल्ला केला. कुणाच्या सांगण्यावरून पाठवले होते दरोडेखोर? कुणी पाठवले होते? गावडे. अरे कोण आहेत ते गावडे? कोण आहेत? भिकारी आहेत ते गावडे. गावडे आणि याच्या भिकारड्या लोकांच्या घरी दरोडेखोर पाठवून चोऱ्या बाऱ्या करायला त्या बाबाराव खोतचं स्तर अजून खालावलेलं नाही. कळलं? हसायला काय झालं तुला? मला वाटतं त्या दरोडेखोरांनीच त्या तिकळीला पळवलं असणार. तोंडावर बाबा, निर्लज्जपणाचा कळस झालाय तुझा. एक तर आई समोर दारू पिऊन वाटेल तसा भरळतोस. सगळी लाज शरम काय कोळून प्यालस का रे? आता नीट कान देऊ नाही. त्या तिकळीला नलिनीला पळवून नेलं असं नाही, तर खोतांच्या सुनेला पळवून नेलं असं बोल. ती सून आहे या घरची. तुझ्या मुलाची लग्नाची बायको आहे ती. इतक्या कसा खालच्या पातळीवर येऊन बोलतोस रे तू? इतका कसला मात चढलाय तुला?